महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दुचाकी जाळण्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू। आठवड्याभरापूर्वी झाली होती मारहाण। 8 दिवसानंतर मारहाणीचा गुन्हा दाखल। उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा। दुचाकी जाळण्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू। आठवड्याभरापूर्वी झाली होती मारहाण। 8 दिवसानंतर मारहाणीचा गुन्हा दाखल। उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा। दुचाकी जाळण्याच्या संशयावरून गल्लीतीलच मायलेकींनी लोखंडी रॉडने 8 दिवसापूर्वी केलेल्या मारहाणीत जखमी तरुणाचा मध्यरात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। हल्ला करून फरार झालेल्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। शहरातील भवानीनगर भागात राहणाऱ्या बोडके कुटुंबियाचे वाहन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गेल्या आठवड्यात जाळले होते। सदरील वाहन हे सागर भगवान आगलावे, वय अंदाजे 23 वर्ष याने जाळल्याचा संशय बोडके कुटुंबियांना आल्याने दोन्ही मुलांसह त्याच्या आईने सागर यास बेदम मारहाण केली होती। गेल्या आठवड्याभरापासून सागरवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र 8 दिवस उलटूनही या घटनेकडे कदीम जालना पोलिसांचे दुर्लक्ष होते। हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी हे फरार झाले आहेत। तर काल रात्री कदीम जालना पोलिसांनी मयत सागर आगलावेच्या आजीच्या फिर्यादीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचं कळतंय। दरम्यान रात्री उशिरा सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मयताच्या नातेवाईकांनी म्हटले आहे। माझं नाव कृष्ण रंगनाथ घायाळ। मयताशी ना तो मामाचा मुलगा आहे तो माझ्या। अज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते, पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळाली होती। ते जळाली दुसऱ्यानं, नाव आलं याच्यावर। त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा 1 महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती। पण त्या टायमाला काही केस वगैरे काही हे नव्हती, पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे। हे किरण राहतात दुसरीकडे, पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घरी एक चक्कर मारून येतो म्हणून। ते गेलं तर तेवढं तर त्यांनी फायदा उचलून असं बेरहमीचं हे केलं होतं। कशाने मारलं? आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते, कारण मी नव्हतो त्या घटनास्थळी समजा तिथं। हे कारण हे होते सगळे गल्लीतले लोक भरपूर होते काही तिथे, असे हे झालेले आहे। तुमची मागणी म्हणजे काय सर, त्या आरोपींना पूर्ण अटक करा। सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही इथून मृत्यू ते काही हलवणार नाहीये। सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी। घटना आहे रात्री दरम्यान 7-7:30च्या दरम्यान झालं होतं, शनिवारी मागच्या। 8 दिवस उपचार सुरू होते। हो, 8 दिवस उपचार सुरू होते। काय नाव करण होतं। शनिवारी नुसतं ते घर पाहायला गेलता, पाहून येतो म्हणे। मी भाड्यान खोली केलेली आहे, पण ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे। तर ते पाहायला गेलता, म्हणलं मी घरून येतो। त्यांनी रस्त्यातच धरलं आणि मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जाऊस तर। कोण मारला? बोडक्याच्या पोरांनी। नावं काय आहेत मारणाऱ्यांची? राजा इजा, आशाबाई बोडके। काय भांडण होतं त्याचं आणि त्यांचं? भांडण काय नाही मला माहित नव्हतं। मी माहेराला गेलेले होते, तर त्याची गाडी कोणी जाळली कोणी नाही मला माहित नाही। पोराचं कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं। सरकारी दवाखान्यात होतं पोरग। ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होतं आणि मी माहेरात गेलेली होती। हा, किती दिवस झाले ऍडमिट होता भाऊ? ऍडमिट का? त्या बारीनं 4 दिवस होता। आता 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 शनिवारी आणलेलं आहे। 8 दिवस झाले सर। आज 15 तारखेला आणलेलं आहे। मयताचं नाव काय आणि तुम्ही त्यांच्या कोण लागता? सागर आगलावे। तुम्ही त्यांच्या कोण लागता? आई। तुम्ही कंप्लेंट वगैरे दिली पोलिसात? हा, ही घटना शनिवारी झाली 7 वाजता 15 तारखेला। मारलेला कोण आहे आणि मारलेलं वाद झाला होता? राजा इजा, आशी बोडके। कोणत्या कारणाने वाद झाला होता? हा, वाद कशामुळे कोणत्या मारलं कारणाने? म्हणजे? कशामुळे? त्या गाडीमुळं। आणि आम्ही घरी नव्हतो ना, आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना, पण आमच्या मागं पाठिंबा नाही कोणी, म्हणून त्यांनी याचा आरोप घेतला याच्यावर। गाडीचा काय वाद होता? गाडीचा वाद काहीच नाही, कोणी जाळली आम्हाला माहितच नाही। 2 वाजता गाडी जळालेली, मी माहेराला गेलेली होती। पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतं, गाडीवर पडलं होतं काय मागणी आहे? कामाला जाता जाता। तुमची मागणी काय आता? आता त्या आमची मागणी- आरोपीला हे करायचं, त्याला आधी आणून तिथं अटक करायचं, दोघा तिघायला बी, माईला बी, 2 भावायला बी। तवा इथून उचलायचं, तवरक मला उचलायचं नाही। काय नाव आपलं? तुमचं नाव काय? रुक्मनबाई आगलावे।
काल भवानीनगर मधील रहिवासी महिला नामे रुक्मनबाई भगवान आगलावे या पोलीस स्टेशन कदीम जालन्याला आल्या होत्या. त्यांच्याकडील MLC वरून आम्ही काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्या शेजारी राहणारे 3 आरोपी, 2 इसम आणि 1 महिला यांच्या विरोधात काल कदीम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये त्या युवकाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आज त्याचे शवविच्छेदन आणि इतर प्रक्रिया करीत आहोत. तसेच यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची 2 वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या गावांमध्ये रवाना झालेली आहेत. तसेच यातील गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि पुढील योग्य तो तपास सुरू आहे. कारण काय मॅडम? मैताला काही दिवसांपूर्वी शेजारील 3 व्यक्तींनी मारहाण केली होती आणि त्या मारहाणी दरम्यान त्याचा इलाज चालू होता आणि इलाजादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. मयताच्या आईचं म्हणणं आहे की आम्ही जोपर्यंत आरोपींना अटक होते तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही. तशी प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या सांगण्यानुसार योग्य आणि कायदेशीर कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल.